गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि फडणवीस यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे। फिक्सर ओएसडीच्या मुद्द्यावरून शिंदेंवर आगपाखड करणारी ठाकरेंची शिवसेना फडणवीसांचं मात्र तोंड भरून कौतुक करताना दिसते। विधानसभा निवडणुकीत फडणवीसांवर तुटून पडणाऱ्या ठाकरेंकडून सध्या त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली जात आहेत। ठाकरे फडणवीसांमधील या बदलत्या राजकीय नात्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्रामध्ये 3 वर्षांपूर्वी शिंदेंचे राज्य हे फिक्सिंग मधूनच अवतरले। त्यामुळे राज्यात फिक्सर व दलालांचे उदंड पीक आले। हे पीक कापण्याचे सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन। पण त्यांनी हाती घेतलेले कार्य सोपे नाही, कारण पिकावरचा दाढीवाला खोडाकिडा म्हणतोय, मला हलक्यात घेऊ नका। फडणवीसांचं कौतुक करणारे हे शब्द कुठल्या भाजप नेत्याचे किंवा भाजपच्या मित्रपक्षांचे नाहीत। हे शब्द आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाचे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिंगावर घेता घेता ठाकरेंची शिवसेना मुख्यमंत्री फडणवीसांना मात्र डोक्यावर घेत असल्याचं चित्र आहे। 16 फिक्सर मंत्र्यांनी त्यांची नावं पाठवली, पीए म्हणून, ओएसडी म्हणून। त्या फिक्सरांची तरी नावं पाठवा ना, म्हणजे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या फिक्सरचं नाव पाठवलं हे लोकांना कळायला पाहिजे, हे प्रधानमंत्र्यांना समजायला पाहिजे। महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राज्य चालवलं जात आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कोणत्या अडथळ्यातून काम करावं लागतं आहे हे कळू द्या। नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे। त्यांनी जी भूमिका घेतली आहे की कोणताही भ्रष्ट फिक्सर हा मंत्र्यांचा पीए ओएसडी असणार नाही, हे अत्यंत कठोर निर्णय आहेत आणि ते घेतले असतील तर नक्कीच या राज्याच्या हितासाठी त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावं लागेल। विधानसभा निवडणूक प्रचारात एकतर तू राहशील किंवा मी राहीन अशी भाषा करणाऱ्या ठाकरेंचा फडणवीसांबाबतचा कडवटपणा नवं सरकार सत्तेत आल्यापासून हळूहळू कमी होत चाललाय। मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यापासून ते आजच्या जाहीर कौतुकापर्यंत गेल्या 71 दिवसात ठाकरे फडणवीस यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं चित्र आहे। 17 डिसेंबर उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनादरम्यान फडणवीसांची भेट घेतली। 20 डिसेंबर नागपूर अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट। 3 जानेवारी गडचिरोलीतील विकास कामांच्या मुद्द्यावरून सामनातून कौतुक, देवाभाऊ असा उल्लेख। 9 जानेवारी मुंबईतील समस्यांबद्दल आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। 20 फेब्रुवारी सिडको प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार या घोषणेनंतर सामनातून पुन्हा मुख्यमंत्र्यांचं कौतुक। 25 फेब्रुवारी मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांच्या मुद्द्यावरून राऊत यांच्याकडून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। 26 फेब्रुवारी फिक्सर मुद्द्यावरून पुन्हा सामनाच्या अग्रलेखातून स्तुतीसुमनं। राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुती सरकारमधील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची सध्या डोकेदुखी वाढत असल्याचं चित्र आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठीचा दबाव आणि माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेमुळे त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे। तर फिक्सर ओएसडीच्या मुद्द्यावरून फडणवीसांच्या भूमिकेची पाठराखण करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंना टार्गेट केलं जात आहे। तर राऊतांची भाषा म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला वेडेपणा वाटतोय। त्याला काय काम आहे का त्यांना? दाढीवाला दाढी खाजवतो, अरे काय बोलाय तुम्हाला, काही तर तारतम्य तर ठेवा। अनेक जण तुमच्याकडे दाढीवाले होते आहेत, त्यांनाही बोला। आणि म्हणून हे दाढीचं नाव काढणे किंवा टोमणे मारणे हे यांना फक्त यांचा रोजचा धंदा झालेला आहे। याच्यातून हे बाहेर निघायच्या मनस्थितीत नाही। पक्ष डुबला तरी चालेल, हे शेख चिल्ली त्यांची कुडाट चालवत राहणार आहे। दुसरीकडे ठाकरेंकडून फडणवीसांसोबत दाखवली जाणारी जवळीक ही एकतर्फी नसल्याचे संकेत मध्यंतरी फडणवीसांनी देखील दिले होते। राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राज की बात बताइए, राज की बात बताइए। राजकारणात मित्र आणि शत्रूच्या संकल्पना सतत बदलत राहतात। अनेकदा सत्तेतला शत्रू हा मित्र वाटू लागतो, तर अनेकदा सत्तेतला भागीदारही शत्रू ठरू लागतो। मित्र आणि शत्रूंचं हे गणित पुन्हा बदलणार का आणि नव्या शत्रू विरोधात जुने मित्र एक होणार का याची चर्चा
त्यामुळेच सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.